राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे। त्यापैकी 5 जागा महायुतीच्या आणि 1 जागा काँग्रेसला मिळणार होती। पण अशोक चव्हाणांच्या धक्क्यामुळे काँग्रेसचं राज्यसभेचं गणित कसं बिघडणार आहे पाहूयात या रिपोर्टमधून। राजीनामा सत्रामुळे राज्यसभेचं गणित बिघडलं। महायुतीला 6वी जागा मिळणार। काँग्रेसची एकमेव जागेची आशा संपुष्टात। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये भूकंप झालाय। या धक्क्यानंतर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे। बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंसह काँग्रेसचे अनेक नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। दरम्यान काँग्रेसमधील भूकंपावर आधीच सूचक इशारा दिल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। मी मोठा भूकंप सांगितलेला होता ना, पण मला या संदर्भात आता केव्हा प्रवेश आहे वगैरे काही मला माहीत नाही, पण खरंच मला या संदर्भात काहीच माहीत नाही। अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे 15 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे राज्यसभा निवडणुकीचं गणित बदलण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र विधानसभेतल्या आमदारांच्या मार्फत 6 खासदार राज्यसभेवर निवडून जाणार आहेत, तर महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 आमदार असल्यानं एका खासदाराला निवडून येण्यासाठी 42 मतांचा कोटा पूर्ण करावा लागतो। राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे। यातील 5 जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जातोय। या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे, तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। पण भाजपकडून 4थ्या जागेसाठी फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा आहे। सध्या भाजपकडे 105 आमदारांसह 21 अपक्ष आणि छोट्या पक्षांचे आमदार असे मिळून 126 आमदारांचा पाठिंबा आहे। त्यामुळे भाजपचे स्वबळावर 3 राज्यसभा उमेदवार निवडून येऊ शकतात, तर शिवसेना शिंदे गटाकडे 40 अधिक 10 अपक्ष असा 50 आमदारांचा पाठिंबा आहे। त्यामुळे शिंदे गटाचा 1 आमदार निवडून येऊ शकतो। याशिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 43 आमदार अधिक 2 अपक्ष असे 42 आमदार आहेत। त्यामुळे त्यांचा 1 खासदार राज्यसभेवर निवडून जाईल। ठाकरे गटाकडे 16 तर शरद पवार गटाकडे 11 आमदार असल्यानं उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही। काँग्रेसकडे 45 आमदार आहेत, त्यापैकी अशोक चव्हाणांच्या सोबत 15 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। तसं झाल्यास काँग्रेसकडे फक्त 30 आमदार शिल्लक राहतील। त्यामुळे काँग्रेसला 42 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी ठाकरे गटाच्या 16 आणि शरद पवार गटाच्या 11 आमदारांच्या मतांवर अवलंबून राहावं लागणार आहे। जागांचं हे गणित लक्षात घेता भाजप 4था उमेदवार रिंगणात उतरवू शकतो। त्यामुळे महायुतीचे 6 आमदार निवडून आणण्यासाठी आता राज्यसभेत काटेकी टक्कर होऊ शकते। काँग्रेसमधल्या या भूकंपानंतर राज्यसभेची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।